पाकिस्तानच्या लष्कराचा लिलाव सुरू आहे का? हो, सोशल मीडियावर सध्या असाच एक खळबळजनक दावा व्हायरल झालाय. पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या सैनिकांचा सौदा केलाय. एका सैनिकासाठी तब्बल $10,000 तर इस्रायलच्या बाजूने केवळ $100 प्रति सैनिक असा रेट कार्ड तयार केल्याचं सांगितलं जातंय. ही बातमी प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार आसमा शिराजी यांनी उघड केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुनीर यांनी इजिप्तमध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या गुप्त अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतली आणि तिथंच या सैनिक सौद्याची चर्चा झाली. या योजनेनुसार गाझा पट्ट्यात एक आंतरराष्ट्रीय शांतता फौज तैनात होणार आहे, ज्यात पाकिस्तानचे तब्बल 20,000 सैनिक असतील. पण आता प्रश्न असा आहे की ही शांततेसाठीची मोहीम आहे की नफा कमावण्यासाठीचा सौदा? या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या सोशल मीडियावर संतापाचं वातावरण आहे आणि लोक थेट म्हणतायत, आर्मी देशाचं रक्षण करायला असते, विक्रीसाठी नाही. तुम्हाला यात किती तथ्य वाटतं कमेंटमधून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.